मग इकडे कोण जात आहे सहसा करून? जायत नाही कोण तसा. मी धोक्यात कशाला घालतो जीव? मी जायत नाही कोण सहसा करून. जंगल आहे तिथं आणि डुकरा बिगरा असली तर ती यायला लापडा होत माहिती आहे काय? डुकरा असू डुकरा राख्या पकडेल डुकराला. बरोबर आहे पण तिच्याला रिस्कीच वाटते मला. काय करायचं आणि किनाऱ्यात उतरशील ते अडचण पण भारी आहे. अडचण भरपूर आहे. असं किनाऱ्यात लावून तुला हे करता येणार नाही. हां, एक नंबरला ठीक आहे. एक नंबर पासून तिकडं जी ते दिवा बेट इकडं आतमध्ये राहिला. हां, त्याच्या वरती उतरायचं होतं. त्याच्या वरती तिकडे ते वरती ते मंदिर आहे तो बेट त्यावर ना. तू तिकडे जाशील काय? राहण आहे तिकडे. राहण आहे सगळं राहण. देव रोवला कोणी तुम्ही आता तिच्यासाठी तरीचा प्रॉब्लेम आहे ना. येऊ लगेच. हां, येऊ लगेच. माणसाचं आधी तर लपडा होईल. महाराष्ट्रातील निसर्गाचा शोध घेण्याच्या मॅजिक मराठीच्या या प्रवासात मी प्रशांत आपलं स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण अशा बेटाचा मी जो इथल्या लोकांपासून खूप अनभिज्ञ आहे. अनेक लोक त्या बेटावर जातसुद्धा नाहीत आणि जवळच्या स्थानिक लोकांनासुद्धा या बेटाबद्दल माहीत नाही. अशा बेटावर आपण जाणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्यासोबत इथले स्थानिक काही मित्र आहेत. तर चाललो आहे मी त्या बेटावर. समोर बोट रेडी आहे. चला जाऊया. वर्षांच्या अगदी शेकडो वर्षांचा इतिहास या बेटामध्ये आहे. तिथील संस्कृती आपण बघितली, तिथले अवशेष बघितले तर आपल्याला तेथील राजवटीचा आणि तेथील राजवटीची विशालता आणि प्राचीनता याचा आपल्याला अंदाज येतो. तर आम्ही बोटीतून चाललोय या बेटावर. तुम्हाला जर यायचं असेल या बेटावर तर दोन मार्ग आहेत. एक तर चिपळूणवरून या बेटावर येता येतं आणि दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे बहिरवली गाव आहे इथे. तर बहिरवली गावातून आपल्याला बोटीने, इथे स्थानिक काही बोटी असतात तर त्यांच्याकडून आपल्याला या बेटावर पोहोचता येतं. या बेटाबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला परंतु स्थानिक लोकांकडून याबद्दल जास्त माहिती नाही मिळाली.
बांधायची. हा. आणि पुढच्या वेळेला मग तसंच करू. हा पाऊस नसायला पाहिजे. हा. आणि आता काय तिथे झालं जंगल. हा. हा इकडला पण एक माणूस घेतला पाहिजे माहिती. तिकडे हे पण आहे माहिती घेण्यासारखं पण आहे. हा एक भरपूर आहे ना तिकडे हो म्हणजे. पहिले म्हणजे जुना आहे एकदम पुष्कळ जुना आहे जुना. आलं काय हा. बेट आहे ते बेट म्हणजे हा पहिलं ते हा भरपूर पहिले आहे. ते भिंत वगैरे पण दिसत. हा आम्ही येऊ परत तर अनिलला सांगतो मग. हा अनिलला मग सांगू आम्ही. हा अनिलला सांगा अनिलची माहिती घ्या. हा हा आणि ते समा कसा पाहिजे माहिती आहे काय की सकाळी भरती पाहिजे त्याला. आता ओटी आली. हा हा ओटीचा नाही आहे माहिती पण म्हणजे आपल्याला कुठं थांबता येईल हा हा किंवा तिथं बोट उभी करता येईल असं. आता काय ओटी आल्यामुळं आपण किनाऱ्यात बोट नेऊ शकत नाही. लागलो तर आपल्या अख्खा दिवसाचं फुकट जाईल हा. असं आहे ते. छोटी होडी असली तर किनाऱ्यात जाऊ शकतो. हिनी पण जाऊ शकतो पण ती भरती पाहिजे त्याला. हा. पाणी भरती पाहिजे त्याला अशी. असं आहे ते. माहिती घेण्यासारखं आहे ते. पूर्वी जुनं आहे ते एकदम. असं आहे. चला ठीक आहे सर. तुम्ही मुंबईतून आले. दिवे या बेटाजवळ मी पोहोचण्याचा प्रयत्न केला. दिवे या बेटाच्या जवळपास जाऊन आलो आम्ही, परंतु बोट मोठी होती आणि चिखल खूप आहे आणि ओटीसुद्धा होत होती. त्याच्यामुळे तिथे बोट लावता नाही आली, तिथे प्रवेश करता नाही आला. तरी अनिल माझ्यासोबत होता. अनिल पन्हाळे गावचा, इथल्याच म्हणजे बाजूच्या गावचा आहे. तर परत आम्ही कधीतरी येण्याचा प्रयत्न करू. अनिल काय सांगशील या दिवे बेटाजवळ बद्दल किंवा कसं जायला येतील आपल्याला पुन्हा? जायचं होतं पण काय सध्या वेळ काल होती तर ओटीचा टाईम होता आणि पाणी लगेच खाली लागलेलं त्यामुळे जाता आलं नाही. जर जायचा प्रयत्न केला असता तर होडी बाहेरच राहिली असती आणि आतमध्ये आम्हाला जाता आलं नसतं. म्हणजे नाही गेलो. त्याला परत येऊ पुन्हा कधीतरी. हा पुन्हा कधीतरी. अनिल इकडेच असतो. अनिलचं पन्हाळ जे गाव आहे म्हणजे भैरवली गावाच्या बाजूचंच. तर पुन्हा नक्की एकदा या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू आणि दिवे बेटावर असलेल्या संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्याचा, ती संस्कृती किंवा तिथले असलेले शिल्प, तिथल्या विहिरी किंवा तिथली असलेली पुरातन संस्कृती तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तोपर्यंत तुम्ही आपलं मॅजिक मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ नक्कीच आपल्यापर्यंत थोड्या दिवसात पोहोचू. धन्यवाद.